नमस्कार, जय शंकर दत्तगुरु. मी डॉक्टर सौ अश्विनी जितेंद्र काळे. दिनांक 27 नोव्हेंबर 2025, मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. आपल्या संस्कृतीमध्ये मार्गशीर्ष महिन्याला अनन्यसाधारण असं महत्व आहे आणि या पहिल्या गुरुवारी आपण माता महालक्ष्मीचं पूजन घरोघरी मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने केलं जातं. आपल्या सर्वांच्या घरी अष्टलक्ष्मी सदैव स्थिर राहो आणि आपल्याला माता महालक्ष्मीची सदैव कृपा प्राप्त हो, हीच प्रार्थना. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे. आपण जे काही महालक्ष्मीचं पूजन करतो ते आपापल्या पद्धतीनुसार मोठ्या श्रद्धेने आणि सकारात्मकतेने अवश्य करा. परंतु त्यासोबत एक जो मंत्र आहे, जो दुर्मिळ मंत्र आहे, तो मी तुम्हाला इथे सांगत आहे. मंत्र अतिशय सोपा आहे. ओम श्रीम रीम क्लीम. हा मंत्र तुम्ही जे काही कार्य करत आहात त्या कार्यामध्ये जर तुम्हाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असेल तर माता महालक्ष्मीच्या या पूजनापासनं घरच्या कर्त्या पुरुषाने किंवा घरातल्या सौभाग्यवती स्त्रीने जर हा मंत्र कमलगट्टेच्या माळेवर किंवा कुठलीही माळ न घेता सतत म्हणत राहिलात तर त्याचे नक्कीच तुम्हाला चांगले फायदे लवकरच दिसून येतील. ओम. ओम हा मंत्र विश्वाचा मंत्र आहे. विश्वाचा मूळ ध्वनी आहे. श्रीम हा महालक्ष्मी मातेचा संपत्ती देणारा बीज मंत्र आहे. रीम हा मायेचा बीज मंत्र आहे किंवा दशमहाविद्येपैकी चौथी देवी जी भुवनेश्वरी माता आहे तिचा हा बीज मंत्र आहे. रीम. त्यानंतर येतो क्लीम. क्लीम हा भगवान श्रीकृष्णाचा बीज मंत्र आहे. शनी महाराजांचा हा बीज मंत्र आहे. आपल्या कर्माला जर गती मिळत नसेल तर ओम श्रीम रीम क्लीम. मंत्र पुन्हा एकदा सांगते. ओम श्रीम रीम क्लीम या मंत्राचा अधिकाधिक जप करा आणि अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये माता महालक्ष्मीचं आगमन करा. आपल्या वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद आणि केसर हे सुद्धा आपल्याला टाकायचं आहे. सगळं पूजन करताना घरामध्ये वातावरण सुद्धा तितकंच आनंददायी आणि प्रसन्न ठेवा. विनाकारण चिडचिड करू नका. मनस्ताप होईल अशा गोष्टी करू नका. मोठ्या आनंदाने, सकारात्मक विचाराने आणि अतिशय शांतपणे माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव स्थिर राहो, हीच प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शंकर दत्तगुरु.